त्या बैलाच्या पुढं आपण जायचं. ती म्हणायची अरे काय करते ते, हे काय पाळणारी बैल आहेत काय, म्हणजे अशी चर्चा त्यांची चालू. बरं का. पुन्हा वरात निघालो सगळं. बैल किती गाडी, 60 गाडी एक अर्धी नाही. रुईचं वराड 60 गाडी. आणि माझ्या गाडीत ते म्हातारं बसलेलं तुमचं आजोबा बाबूराव पाटील, आत्माराम पाटलाचा बाप. बरं का. आणि गाडी गच भरली माझी बी माणसाने. आता कुणाला नको म्हणता, गच भरली का गाडी झोपली बिपली, त्यांची गाड्या झोपल्या. मग मी आपलं काय केलं, म्हणलं या घाली लई तुळशी बाजू. जर म्हणलं बैल जर आपण ताणली आणि एखादं बैल जर फुगलं मरून जाईल, त्याचा दादा लागाय नको. बरं का. मग आपलं निम्या गाड्या पुढं माझ्या आणि निम्या मागं असं येतोय आम्ही. त्यांच्यातली त्यांच्यातच होत चालू गाड्या ताणायची. बरं का. हे काय ताणली नाही काय नाही आपली. आणि ह्या पटाडावर आल्यावर काय झालं, ती मोरची जी होती का ती रस्ता चुकली, गेली खाली चाळगावाकडं पड्यात. आणि रस्ता समोर आला की जी बैलाची दापली का नाही म्हणता. आणि मग त्यांच्या चालीव ना गाड्या धडपड माझ्या इकडं ताणायची, आडवी ताल लागलेली. आणि मग तिकडून उभ्यानं बैल मारायची हसडाने उभा राहून गाडी. आणि ती बाया बोंबलायच्या गाडीत, म्हणायचे गाडी पुढे ना आमचं होईल. आणि गाड्या नुसतं बैल असते तुम्हाला सांगतो असं टेकटा हट पुढं. बरं का. ते बैल जी सुटली का नाही एकदम सगळ्याच्या पुढं